की लोक इथूनच कपडे घेणं वगैरे तर इथे जे हे म्हणले ना ते 18 मो ते मंथ्स ते MO इज शॉर्ट फॉर्म फॉर मंथ्स 18 मंथ्स. आता मम्माने मला कॅमेरा दिलाय आणि आता सगळं तुम्हाला दाखवणार आहे रेकॉर्ड. Every single day I'm gonna make something great. That's my way. Every single day. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी विदुला तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये. तुम्ही विचार करत असाल मी आज अशी ही कपड्यांसोबत का बसली आहे. तर खूप जणांना हा प्रश्न असतो की अमेरिकेमध्ये जुने कपडे असतील किंवा जुन्या वस्तू असतील, खेळणी असतील, तर आपण त्या गोष्टींचं काय करतो. कारण इथे ना वॉचमनच्या मुलांना कपडे देत आहे किंवा जसं आपल्याकडे त्या बायका येतात ज्या भांडे देतात आणि कपडे घेतात, तसं कोणी इथे येत नाही. त्यामुळे बराचसा हा प्रश्न पडतो की जुन्या झालेल्या किंवा लहान झालेल्या कपड्यांचं करायचं काय. ग्रीन ड्रॉप म्हणून एक चॅरिटी त्यांनी बनवलं आहे आणि त्यांच्या कंपनी थ्रू तिथे आपण त्यांना टॉईज देऊ शकतो, घरातल्या वस्तू देऊ शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणं पण देऊ शकतो आणि कपडे आपण डोनेट करू शकतो. तर अमेरिकेमध्ये काही चॅरिटीज आहेत जसं की अमेरिकन रेड क्रॉस, द मिलिटरी ऑर्डर ऑफ द पर्पल हार्ट, द नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड अँड द सोसायटी ऑफ सेंट विन्सेंट डी पॉल ऑफ फिलाडेल्फिया. तर यांनी ग्रीन ड्रॉपची सिलेक्शन केलं आहे त्यांच्या फंड रेज करण्यासाठी आणि आता बरेच वर्ष झाले ते ह्या ग्रीन ड्रॉप थ्रू लोक तिथे मग कपडे डोनेट करतात, हाऊसहोल्ड आयटम्स डोनेट करत असतात आणि जेणेकरून ह्या सगळ्या संस्थांना मग त्यांची मदत होते. आणि 2018 साली डोनेट केलेल्या वस्तूंची किंमत 3.1 मिलियन इतकी होती. आणि आता ग्रीन ड्रॉपचे बरेच लोकेशन्स नवीन ओपन झाले आहेत. तर जर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर गेला तर तिथे आपला पिनकोड नंबर टाकायचा आणि मग तिथे सगळे त्यांचे वेगवेगळे लोकेशन्स आपल्याला दिसतात. तर सध्या ते डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, मेरीलँड, डेलावेअर, फिलाडेल्फिया, पेन्सिल्व्हेनिया, न्यू जर्सी, न्यूयॉर्क आणि व्हर्जिनियामध्ये त्यांचे लोकेशन्स आहेत. आज मी तुम्हाला तिथे नेते आणि तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे. तिथे त्यांचा ट्रक कसा असतो, तिथे आपण कशा प्रकारे डोनेट करू शकतो. त्याशिवाय ना अजून एक इथे दुकान आहे, त्याचं नाव आहे वन्स अपॉन अ चाइल्ड. तर तिथे सुद्धा आपण लहान बाळांचे, म्हणजे मोठ्यांची नाही पण लहान जी मुलं असतात साधारण 15 वर्षापर्यंतची, तर तिथे त्यांचे कपडे, खेळणे, टॉईज, असं हे सगळ्या वस्तू, बुक्स, आपण ह्या सगळ्या वस्तू तिथे त्यांना देऊ शकतो. अर्थात ते विकत घेतात. अगदी नॉमिनल किंमत असते, कमी किमतीला. म्हणजे आपण जर $40ची वस्तू त्यांना दिली तर आपल्याला त्याच्यावर ते $1-2 वगैरे देतात. तर तिथे ते त्यांना द्यायचं आणि मग ते रिसेल करतात त्या आपल्या वस्तू. तर ते सुद्धा दुकान मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, खूप मजेशीर आहे. तर हे काही कपडे जे मला डोनेट करायचे आहेत, सो आज आपण ही रेडी आहे आपली डोनेशनची बॅग. आता पटकन जाऊया आणि पटकन बघूया कसं आहे सगळं. तर आता आपण आलो आहे ह्या ग्रीन ड्रॉपच्या लोकेशनला. आमच्या घरापासून साधारण 15 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि इथे हा त्यांचा असा ट्रक थांबलेला असतो आणि त्यांचा एक माणूस येतो. आपल्याला गाडीतून उतरायची सुद्धा गरज नसते. आपण मागची डिक्की ओपन करायची आणि ते आपल्या गाडीमधून आपण जे डोनेट करणार असू ते काढतात आणि ट्रकमध्ये ठेवतात. तर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल त्यांचे ग्रीन ड्रॉपची एक ट्रक आहे आणि प्रत्येकजण आपल्या कारमधून येतात, थांबतात. आपल्याला कारमधून उतरायची पण गरज नसते. ते आपल्या कारमधून आपल्याला जो सामान डोनेट करायचा आहे तो काढतात आणि ठेवतात त्यांच्या ट्रकमध्ये. आणि आपल्याला जर रिसीट हवं असेल तर ते रिसीटसुद्धा देतात आणि नको असेल तर नको. सो अगदी इझी प्रोसेस आहे. असा त्यांचा ट्रक असतो आणि 10 ते 5 ओपन असतं. 5ला हे बंद होतं. कपडे फेकण्यापेक्षा, कारण इथे कोणी द्यायला नसतं, जुने कपडे कोणी घेत नाही सहसा, किंवा इथे आपण नवीन कपडेसुद्धा छान डोनेट करू शकतो. तर तुमचा चॉईस आहे. तर इथे येस अशी ही एक प्रोसेस आहे जिथे आपण कपडे डोनेट करू शकतो. आणि आता आपण दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहोत ज्याचं नाव आहे वन्स अपॉन अ चाइल्ड. येस. तर
एकदा मोठी आपली मुलं झाली की त्या खेळण्यांचं आणि कपड्यांचं करायचं काय, हा बऱ्याच आयांना प्रश्न असतो. घरात लहान भावंड नसतील तर तो प्रश्न जास्त उद्भवतो. आणि इथे त्यासाठी ना त्यांनी हे दुकान सुरू केलं आहे, वन्स अपॉन अ चाइल्ड म्हणून. तर जे लहान झालेले कपडे आणि टॉईज आपण इथे आणायचे आणि त्यांच्याकडे द्यायचे. तर इथे बरेच जण असेच करतात, छान मस्त कपडे धुवून स्वच्छ इस्त्री करून आणतात आणि मग ते कपडे इथे विकायला ठेवतात. आणि त्याच्या मागे त्यांची संकल्पना अशी आहे की आता सपोज मी एखादी वस्तू त्यांना दिली आणि त्या वस्तूची खरी किंमत असेल $40, तर त्यामागे आपल्याला $1-2 सूट देत असतो. $1-2 आपल्याला मिळतात. म्हणजे आपण कपडे पण द्यायचे, टॉईज पण द्यायच्या आणि त्यामागे आपल्याला पैसे पण कमवता येतात. तर अशी एक छान कल्पना आहे त्यांची. तर बऱ्याच वेळा असं होतं, लोक इथूनच कपडे वगैरे घेणं प्रिफर करतात कारण खूप स्वस्त मिळतात आणि मुलं पटापट मोठी होत असतात. त्यामुळे आज आपण ह्या शॉपमध्ये जाणार आहोत आणि काय करणार आहोत आणि सगळ्यांना ते शॉप दाखवणार होतं. येस. तर जाऊया पटकन आत आणि बघूया आतमध्ये काय काय आहे. आणि अजून एक गंमत तुम्हाला सांगते की जसं वन्स अपॉन अ चाइल्ड म्हणून लहान मुलांचं दुकान आहे, तसंच इथे एक क्लॉजेट म्हणून मोठ्यांचं आहे, जिथे आपण आपले मोठी कपडे म्हणजे मोठ्या माणसांचे कपडे आपण इथे आणू शकतो आणि मग ते तिथे रिसेल करतात. तुम्हाला अगदी बाहेर पण दिसत असेल, त्यांनी हँगरला कपडे वगैरे लावले आहेत. पण मला तो रिसेलचा ऑप्शनपेक्षा डोनेशनचा ऑप्शन जास्त आवडतो, म्हणून मग मी ते डोनेट करत असते. त्याआधी आपण बघूया हे लहान मुलांचं दुकान कसं आहे आणि इथे कशा प्रकारच्या वस्तू ते रिसेल करत असतात. तर इथे अगदी दुकानाच्या बाहेरच त्यांनी लहान मुलांचे स्ट्रोलर्स आणि बॅसिनेट्स ठेवले आहेत आणि इथे त्यांची किंमत त्यांनी दिली आहे, म्हणजे हे स्ट्रोलर कितीला आहे आणि त्याचा कशा प्रकारे यूज झाला आहे. सो इथे जेंटली यूज्ड म्हटलं आहे, त्यामुळे आपल्याला कळतं. आणि त्यांच्या सगळ्याच प्रोडक्ट्सवर ऑलमोस्ट कुठे डॅमेज झाला असेल तर ते सुद्धा लिहिलेलं असतं. हे स्टोअर मंडे ते सॅटर्डे 9:30 ते 8 ओपन असतं आणि संडेला मात्र 10 ते 7 ओपन असतं. आणि इथे बाहेरच त्यांनी असे एक आयडिया यावी म्हणून कपडे लावले आहेत लहान मुलांचे आणि त्यावर साधारण वयसुद्धा दिलं आहे, म्हणजे आपल्याला किती वयाचे आहेत हे कपडे हे सुद्धा कळतं. कपडे नाही, किती वयाच्या मुलांचे हे कपडे आहेत हे कळतं. आहोत ना, तर बाहेरच आपल्याला सगळे कपडे त्यांनी इथे लावलेले दिसत आहेत आणि वयोगटाप्रमाणे त्यांनी इथे कपडे लावले आहेत. तर आता आपण आत जाऊ आणि बघूया अजून आत काय काय आहे. जर तुम्ही इथे बघितले सगळे कपडे वगैरे, तर असं वाटतं आपण एखाद्या नवीन दुकानात आलो आहोत. सगळ्या गोष्टी अगदी नवीन असतात, स्वच्छ धुतलेल्या, इस्त्री करून ठेवलेल्या. अजिबात वाटत नाही की हे सगळं यूज्ड आहे. आणि इथे कपडे तर मिळतातच, शिवाय टॉईजसुद्धा मिळतात. तर मी तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे. बघूया सगळं अजून काय काय आहे. तर आता मम्माने मला कॅमेरा दिला आहे आणि मी आता सगळं तुम्हाला दाखवणार आहे रेकॉर्ड. तर आता इथे आहे मुलींचे कपडे, इथे बेबीचे इथे मुली जे छोटे असतात त्यांचे कपडे आणि इथे जे मुली मोठे असतात त्यांचे कपडे. तर आता इथे टॉईज आहेत सगळे.
आणि इथे त्यांनी शूज ठेवले आहेत साईजप्रमाणे, तर आपली जी साईज असते त्याप्रमाणे आपण इथे शूजसुद्धा सिलेक्ट करू शकतो. तर हे ब्लू आणि ब्लॅक, आणि हे चड्ड्या, आणि हे सगळे रेनबोचे शर्ट्स. आणि आता आपण त्यांचे स्वेटर्स बघू बेबीचे. तर हे खालचे आहे बेबीजचे स्वेटर्स, खूप क्यूट आहे. आणि हे ब्लू जे दिसते ते तिथे लिहिलं आहे की ते काय आहे आणि काय आपण हे आणि काय. ते इथे हे आहे ना, ते हे सगळे आहे गर्ल्सचे छोटे कपडे. ते जे हे म्हणले ना ते 18 मो, ते MO मंथ्स, ते MO is short form for months. 18 months. हे आहे 24 months. हे आहे न्यूबॉर्न. हे आहे 0 to 3 months. तर आता आपण जाऊया स्पून आणि ब्रश आणि फोर्क्स. तर इथे आहे स्पून्स, आणि ॲक्च्युली इथे ब्रशेस नव्हते. जाऊया, कुठेच नाही चाललं. आता झाला आपलं बिल करून, तर आता आपण जाऊया. आणि आता धन्यवाद, बाय. तर असं होतं हे इथलं शॉप. आणि तुम्हाला कसं वाटलं मला सांगायला अजिबात विसरू नका. अनुराग तर ऑलरेडी एन्जॉय करतोय. तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा आपलंच लाडकं चॅनल. धन्यवाद. Every single day